नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 सिमिलॅरिटी इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 यामध्ये आता आपण सुरुवात। नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या गणिताच्या या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 सिमिलॅरिटी इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील आपली सिरीज सुरू आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये मिळणार आहेत। यामध्ये एकूण 7 क्वेश्चन्स आहेत 1 ते 7। तर तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम, द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज 3.5 अँड फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज। तुम्हाला एरिया काढायचा आहे आणि त्याचा रेशो शोधायचा आहे। दोन ट्रायंगल दिलेले आहेत, त्यांचा रेशो 3.5। ओके, लेट्स सी। पहा, let's the corresponding side of the similar triangle of phi and phi 2 is the a1 and a2 is their corresponding areas। s1 s2 म्हणजे एरिया दिलेला आहे, phi नाही हा s आहे, इज इक्वल टू 3.5 s1 अपॉन s2 म्हणजेच 3/5 कारण आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजेच a1 a2 इज इक्वल टू s1 s2 म्हणजेच थेरम ऑफ द एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल। दोन ट्रायंगलचे जर सेम असतील तर त्यांचे एरियासुद्धा कसे असतात, सेम असतात। तर आपण याचा मग स्क्वेअर रूट घेणार आहोत, दोन्ही सेम असल्यामुळे काय करणार आहोत, s1 अपॉन s2 ब्रॅकेटचा स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण घेतलेला आहे, म्हणजेच 3 आणि 5चा वर्ग होईल आपला। तर आपल्याला 3चा वर्ग येत आहे 9 आणि 5चा आहे 25। द एरिया ऑफ द रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 9:25। हे त्याचा आन्सर आले। एवढं सोपं गणित आहे। तर आपण नेक्स्ट गणित घेऊया। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, सेकंड क्वेश्चन आहे यामध्ये दिलाच आपला। If the triangle ABC is the similar triangle PQR and AB is ratio to PQ, AB is PQ 2:3, then the fill of the blanks। Filling the blanks तुम्हाला इथे फक्त भरायचे। अतिशय सोपा 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे। तुम्ही फक्त पहा, ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि ट्रायंगल एरिया ऑफ द ट्रायंगल PQR, यांची साईड दिली AB² PQ²। AB आहे 2चा वर्ग आणि PQ आहे 3चा वर्ग। थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, ह्या थेरमनुसार आपण हा रूल लावलेला आहे। तर 2चा काय तो 4 आणि 3चा काय तो 9²। तर झालं आपलं, एवढंच उत्तर आहे, संपलं गणित। एवढंसं छोटंसं गणित आहे। 1 मार्क्स 2 मार्क्ससाठी फिलिंग द ब्लँक्समध्ये तुम्हाला येऊ शकतं। तर सर्वात जास्तची प्रॅक्टिस करायची। अशा प्रकारे सर्व प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आपल्या तिसऱ्या क्वेश्चनला आपण सुरुवात करणार आहोत। यामधील तिसरा, एकूण याच्यामध्ये 7 गणितं आहेत, म्हणजे 7 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये। त्यानंतर 1.4 मध्ये। त्यानंतर आपला प्रॉब्लेम सेट आहे, म्हणजे आपलं दुसरं प्रकरण पहिलं प्रकरण आपलं कंप्लीट होणार आहे। हे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळी सिरीज तुम्हाला स्वाध्याय पाहण्यासाठी पण लिहिण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मिळणार आहे। तर हे गणित तुम्ही पाहू शकता तुम्ही स्वतः। इफ द ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज 80 डिग्री आणि एरिया ऑफ द PQR इज 125। फिलिंग द ब्लँक्स। तर काय दिले पहा, फिलिंग द ब्लँक्स म्हणजे डायरेक्ट आन्सर दिल्यामुळे तुम्हाला इथे फिलिंग द ब्लँक दिसत नाही, पण या ठिकाणी बॉक्स असू शकतो किंवा या ठिकाणी बॉक्स असू शकतो, कधी या ठिकाणी बॉक्स असू शकतो। अशा प्रकारे 2 ते 3 मार्क्ससाठी तुम्हाला 2 मार्क्ससाठी 4 बॉक्स असतील आणि 3 मार्क्ससाठी 6 बॉक्स असतील, पण परंतु हे गणित 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं। तर पहा, ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचं रीडिंग असं करायचं, ए म्हणजे एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR। तुम्हाला एरिया किती दिलेला आहे 80 आणि याचा एरिया किती दिलेला आहे गणितामध्ये दिलं आहे गिवनमध्ये 125। म्हणजेच आपण जर याचं केलं तर आपलं काय येणार आहे, याला काटाचाटी केली तर 16/25 येत आहे। ओके, म्हणजेच काय, याला आपण 5ने भाग दिलेला आहे, 5ने भाग गेला तर 85 येणार आहे, 16×5 येणार आहे। ओके, बरोबर। आणि 25/5 125 बरोबर, म्हणजे 5ने भाग याला दिलेला आहे। एरिया ऑफ द ट्रायंगल ABC AB आणि एरिया ऑफ द ट्रायंगल PQR PQ, थेरम ऑफ द एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल। दोन्ही जर ट्रायंगल सिमिलर असतील त्यांचा एरियासुद्धा सिमिलर असतो। मग ABचा स्क्वेअर घेऊया, PQचा स्क्वेअर घेऊया, 16 आहे आणि हा 25 आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2। एवढं आपल्याला समजलेलं आहे। देन आफ्टर AB अपॉन PQ इज इक्वल काय येणार आहे, याला पण काटाकाटी करू शकतो आपण, बरोबर आहे। तर याचं 4 आणि 5 येते, टेकिंग द अंडर स्क्वेअर OP इज द बोथ साईड। दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपलं काय ते 16चा स्क्वेअर रूट येतो 5 आणि 4 आणि 25चा येतो 5। तर आपले हे गणित झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता।
नेक्स्ट पुढील क्वेश्चन आहे आपला 4. यामध्ये पाहू शकता तुम्ही, मी आता एक्सप्लेन करत नाही आहे, तुम्ही स्वतःच एकदा पहा आणि न बघता सोडवण्याचा प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला समजल्यास मला कमेंट्समध्ये नक्की उत्तर द्या. ओके, काही डाऊट्स असेल विचारा. तुम्ही व्हिडिओ पाहून स्वाध्यायसुद्धा कंप्लीट करू शकता. हा आहे आपला 1.4 मधील हा 5वा प्रश्न. सर्वात सोपा आहे, काही कठीण नाही आहे. गणित तुम्हाला वाचताना रीडिंग करताना मोठं वाटेल, परंतु रीडिंग करताना जर तुम्ही बारकाईने समजून घेतलं तरच तुम्हाला पुढील गणित समजणार आहे. उदाहरण सोडवताना सर्वप्रथम प्रश्नांची फोड करायची आहे आणि बारकाईने रीडिंग करून घ्यायचं आहे. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या रूलनुसार आपल्याला साईड इक्वल दाखवायच्या आहेत, त्यांचे स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत. देन द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साईड इज बिगर, ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. एवढं त्याचं आन्सर आहे. प्रत्येक प्रॉब्लेम सेटमधील 2 किंवा 3 गणितं सोडून दिली तर विद्यार्थी पुढील गणितं सोडवायचा सराव करतात आणि केल्याच पाहिजे, तरच तुम्हाला गणित पटकन जमणार आहे. अन्यथा तुम्ही फक्त पाहिलं आणि कानाने ऐकलं तर तुम्हाला गणित जमणार नाही. यासाठी स्वतः हातात पेन पेपर घेऊन प्रॅक्टिस केली पाहिजे, खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेटला तुम्ही किमान अर्धा तास जरी दिला तरी तुम्हाला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. तर या 1.4 मधील सर्वात लास्टचं गणित आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेटसहित. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत, म्हणजे सिमिलरिटी इयत्ता 10वी गणित भाग 2. भेटूया उद्या.